नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 10 विभूती योग. अध्यायाचा सारांश. भगवान कृष्ण सांगतात की न देव न महर्षी माझ्या जन्मास जाणतात. मी सर्वांचे मूळ कारण आहे. श्लोक 1-2. जो मला खरेच जाणतो, अजन्मा अनादी असा, तो भ्रमात राहत नाही आणि त्याची सर्व पापे नष्ट होतात. श्लोक 3. तत्त्वज्ञान, तप, दान, प्रसिद्धी असे गुण माझ्यापासूनच येतात. जो ही माझी दैवी शक्ती जाणतो तो दृढ भक्तीने माझ्या स्थित येईल. श्लोक 7. मी सर्वांचे मूळ आहे आणि हे सर्व माझ्या मुळेच चालत आहे. ज्ञानी लोक हे जाणून पूर्ण भक्तीने मला पुजतात. श्लोक 8. त्याचे मन माझ्यात ठेवून जीवन समर्पित करून माझ्या ऐश्वर्याबद्दल एकमेकांशी चर्चा करीत माझे भक्त नेहमीच संतुष्ट आणि आनंदी असतात. श्लोक 9. जे माझ्याशी प्रेम आणि भक्तीने जोडलेले असतात त्यांना मी बुद्धी योगानेच ज्ञान देतो. त्यायोगे ते मला येऊन पावतात. श्लोक 10. मी त्याचे अज्ञान दूर करून त्यांच्यावर दया करतो. श्लोक 11. आता अर्जुन भगवंताची स्तुती करतो. श्लोक 12-14. फक्त तुम्ही काय आहात हे जाणता. श्लोक 15. कृपा करून मला तुमच्यात ऐश्वर्याबद्दल सांगा. श्लोक 16. मी कोणत्या स्वरूपात तुमची पूजा करू शकतो. भगवान कृष्ण सांगतात की माझ्या विभूतींचा अंत नाही. श्लोक 20. अदितीच्या मुलांमध्ये मी विष्णू आहे. सूर्य, चंद्र, मारुत. श्लोक 21. सामदेव, इंद्र, मन, चेतना. श्लोक 22. शंकर, कुबेर, अग्नी, मेरू. श्लोक 23. बृहस्पती, स्कंद, समुद्र. श्लोक 24. भृगु, ओम, जप, यज्ञ, हिमालय. श्लोक 25. अश्वत्थ, चित्ररथ, नारद, कपिल. श्लोक 26. उच्चश्रवस घोडा, ऐरावत हत्ती. श्लोक 27. वज्रायुध, कामधेनू, कामेच्छ, वासुकी. श्लोक 28. अनंत, वरुण, अर्यमा, यम. श्लोक 29. प्रल्हाद, काल, वैमतया. श्लोक 30. देवमासा, वायू, राम, गंगा. श्लोक 31. कल्पांचा उगम, मध्य आणि अंत, आत्मविद्या, योग तो विवाद. श्लोक 32. अक्षर अ, द्वंद्व, काल, आधार, सर्व दिशा. श्लोक 33. मृत्यू, श्री वाक, धृती, कीर्ती, मेधा, क्षमा. श्लोक 34. बृहत्साम, गायत्री, मार्गशीर्ष, वसंत. श्लोक 35. जुगार, ऐश्वर्य, विजय, निश्चल, चांगुलपणा. श्लोक 36. कृष्ण, धनंजय, व्यास, शुक्राचार्य. श्लोक 37. राजकर्त्यांनी दमन, शक्ती, सत्य, मौन, ज्ञान. श्लोक 30. सर्व जीवनाचे बीज मला सोडून काहीच असू शकत नाही. श्लोक 31. माझ्या विभूतीचा अंत नाही. श्लोक 40. जो कोणी ऐश्वर्यान आहे, बुद्धिवान आहे, शक्तिशाली आहे, तो माझा ऐश्वर्याचा भाग आहे. श्लोक 41. हे सर्व विश्व माझ्या एका अंशाने मी धारण करून आहे. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.